भोंदू यौवनने विवाहितेवर लग्न करून केला अत्याचार, पुढं घडलं भयंकर, ऐकूनच हादरून जाल। धंद्यामध्ये भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादू टोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी यौवन भानुदास गुहाड या भोंदूबाबाला अटक केली। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 19 पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने या बाबावर कारवाई करण्यात आली। या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। ती वयात आली आणि तिच्या आई वडिलांनी तिचा विवाह 2004 मध्ये एकाशी विवाह करून दिला होता आणि ती पतीसोबत सिन्नर येथे राहत होते। त्याच्यापासून तिला एक मुलगा झाला, तो आता 15 वर्षांचा आहे। काही काळाने तिचे पतीशी कौटुंबिक कारणाने वाद होऊ लागले। नेहमीच भांडण होत असल्याने ती वैतागून गेली। मग ते एकमेकांच्यापासून वेगळे झाले। त्यानंतर ती सासरी नांदायला गेली नाही, ती माहेरी के.पा.नगर येथे आई वडिलांच्याकडे राहू लागली। माहेरी राहू लागल्यानंतर तिला उदरनिर्वाहासाठी काही ना काही काम करणे आवश्यक होते। अखेर तिने 2022 ते 2023 मध्ये नाशिक येथील पंचवटी बस डेपोसमोर चहा टपरीचे दुकान टाकले, पण ते चहाचे दुकान चालत नव्हते। म्हणून तिने तिच्या एका मैत्रिणीजवळ व्यथा सांगितले। त्यावर मैत्रिणीने सांगितले की चितेगाव फाटा तालुका निफाड येथे तिच्या ओळखीचे एक बाबा आहेत, तू त्यांना जाऊन भेट, ते तुझा धंदा वाढवून देतील। मग तिने दारणा सांगवे तालुका निफाड येथे राहणाऱ्या एका माणसाला फोन करून चौकशी केली। तेव्हा त्याने सांगितले की सचिन बाबापेक्षा चांगला बाबा यौवन भानुदास गुहाड राहणार दारणा सांगवी हा आहे, मी त्याला घेऊन तुझ्या घरी येतो। त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर तो माणूस सोबत यौवन भानुदास गुहाड या बाबाला घेऊन तिच्या घरी आला। तेव्हा माझे चहाचे दुकान आहे, पण ते नीट चालत नाही, धंदा पाणी होत नाही, माझ्या दुकानाचा धंदा वाढवून द्या, असे तिने बाबाला सांगितले। सारे ऐकून घेतल्यानंतर त्या बाबाने घरातून तांदूळ आणण्यास सांगितले। त्याने घरातून चिमूटभर तांदूळ आणून बाबाजवळ दिले। बाबाने मग त्याच्या हातातील तांदळावर काहीतरी मंत्र बोलला। त्याच्या जवळील कडक ऊद, एक पालापाचोळ्याची जडीबुटीची पुडी अशा वस्तू तिच्याजवळ दिले। दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या दुकानामध्ये तांदूळ फेकून द्या, ऊद जाळून टाका आणि जडीबुटी कायम तुमच्या पाकिटात जवळ ठेवा, तुमचा चहा दुकानाचा धंदा चांगला चालेल, असे सांगितले। त्यावेळी या कामाचे त्याने तिच्याकडे 6,000 रुपये मागितले। तेव्हा तिने त्याला 3,000 रुपये रोख देऊन दुकानात चहाचा धंदा चांगला चालायला लागला की मी तुम्हाला राहिलेले पैसे देईन, असे सांगितले। बाबाने तिला मोबाईल नंबर दिला, काही अडचण असल्यास मला फोन करा, असे सांगितल्यामुळे तिला जेव्हा अडचण यायची तेव्हा ती बाबाला फोन करत असे। त्यामुळे दोघांची चांगली ओळख झालेली होती। बाबा यौवन गुहाड हा तिच्या दुकानामध्ये वेळोवेळी येत जात होता, तिची विचारपूस करत होता। हळूहळू त्याने तिच्यावर प्रेमाचे जाळे टाकण्यास सुरुवात केली। तिला अडचणीतून सोडवण्याच्या निमित्ताने तो तिच्याशी सलगी वाढवत होता। तिलाही त्याचा आधार वाटला। तिचा अंदाज घेत तिला माझ्यासोबत शरीर संबंध कर, असे सांगितले। भावनेच्या भरात तिने होकार दिला आणि त्याच्याशी शरीर संबंध केले। दोघांच्यातील संबंध वाढत गेले। मी MSCB मध्ये कंत्राटी पद्धतीने पिंपळगाव बसवंत येथे नोकरीला आहे, मी लवकरच परमनंट होणार असून त्यासाठी 1 लाख रुपये भरले आहे, असे बाबाने तिला खोटे सांगितले। तसेच लग्न करण्यासाठी तिला मागणी घातली। तेव्हा तिने त्याला सांगितले की माझे आधीच लग्न झाले आहे, मला एक मुलगा असून मी तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहे, त्यामुळे मी तुमच्याशी लग्न करणार नाही, असे सांगितले। तेव्हा त्याने तिला तू माझ्यासोबत लग्न कर, नाहीतर मी तुझ्यावर जादूटोणा करून तुला संपवून टाकेन, असा दम दिला। त्याने दिलेल्या धमकीमुळे ती प्रचंड घाबरून गेली। त्याची तिला भीती वाटू लागली। भीतीपोटे तिने बाबा यौवन भानुदास गुहाड यांच्यासोबत एका वैदिक विवाह संस्थेमार्फत विवाह केला। त्यानंतर ते दोघे मखमलबाद येथील तिच्या नावे असलेल्या फ्लॅटवर सुमारे 1.5 वर्ष राहिले। त्या फ्लॅटवरही यौवन गुहाड हा जादूटोणा करत राहायचा। लोकांना तांदूळ तसेच पालापाचोळ्याची जडीबुटी पुडी देऊन माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, मी दुर्धर आजार बरे करतो, असे भासवत होता। लोकांच्याकडून 5,000,
10,000 रुपये असे घेत असे. हे तिला पटत नव्हते. ते त्याला लोकांची फसवणूक करण्यास विरोध करायचे. या कारणावरून तिचे त्याच्याशी भांडण होऊ लागले. तुम्ही कंपनीमध्ये काम करा, लोकांना खोटे सांगून जादूटोणा करून त्यांच्याकडून पैसे घेऊ नका असे ती सांगत असता तो अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्यांच्यातील भांडणे वाढत गेली. त्यानंतर ती यवन गुहाळ यांच्यासोबत दारणा सांगवे येथे त्याच्या घरी राहण्यासाठी आली. तिला त्याच्यापासून शिवांश नावाचा मुलगा झाला. तो आता 1 वर्षांचा आहे. लग्न करून संसार थाटलेला, मूल झाले तरी त्याचे जादूटोणा आणि लोकांना नाडायचे उद्योग सुरूच होते. हे मात्र तिला पटत नव्हते. ती म्हणायची, तुम्ही लोकांना घरी बोलावू नका. तरीही त्याच्या स्वभावामध्ये फरक पडला नाही. तो रोज लोकांना खोटे नाटे सांगून घरी बोलवायचा, घरामध्ये दरबार भरवायचा, लोकांचे प्रश्न ऐकून जादूटोणा करायचा आणि पैसे उकळायचा. तसेच दरबारात येणाऱ्या लोकांना दारू आणायला सांगायचा. ती दारू स्वतः पिऊन तिच्याशी भांडण करत शिवीगाळ लाथाबुक्यांनी मारहाण करून तुला संपून टाकेन असा दम देत होता. दिनांक 2 जुलै 2026 रोजी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास नाशिक येथील सामाजिक कार्यकर्त्या कविताताई यांच्याकडे ती महिला गेली. तिने त्यांना पती यवन भानुदास गुहाळ याच्याबाबत सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, तुम्ही 2 दिवस थांबा. 2 दिवसांनी मी तुमची समस्या सोडवते. तेथून सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ती तिच्या घरी दारणा सांगवे येथे आली. मात्र ती नाशिकला गेली. या कारणावरून पती यवन गुहाळ याने तिच्याशी भांडण करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केले. तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याला हाताने बाजूला ढकलून दिले. लहान बाळाला घेऊन रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास ती घरातून पळाली. तिने डायल 112ला कॉल करून सर्व माहिती दिली. तेव्हा सायखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस तिच्या घरी आले. त्याने तिला योग्य ती मदत करून पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर तिने बहिणीच्या मुलांना पोलीस स्टेशनला बोलावून घेतले आणि त्यांच्यासोबत नाशिक येथील घरी गेली. दिनांक 4 जुलै 2026 रोजी ती सायखेडा पोलीस ठाण्याला फिर्याद द्यायला निघाली. ती पती यवन भानुदास गुहाळ याच्याविरुद्ध पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास येत असताना त्याने तिच्या मोबाईल नंबर आणि व्हॉट्सॲपवर तिला तसेच तिच्या बहिणीला संपून टाकण्याची धमकी दिली. पण ती घाबरली नाही. तिने सायखेडा पोलीस ठाण्याला फिर्याद दाखल केली. माझे पती यवन भानुदास गुहाळ याने स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना खोटे नाटे सांगून त्याचे प्रश्न मार्गी लावण्याच्या मोबदल्यात पैसे काढून, तांदूळ भरून व जडीबुटी देऊन जादूटोणा करत असे फिर्यादीमध्ये नमूद आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून या बाबाविरोधात सायखेडा पोलीस ठाण्याला गुन्हा रजिस्टर नंबर 143/2026 महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम 2013-3 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 115(2), 351(2), 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, पोलीस उपअधीक्षक KK पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर आव्हाड व अशोक मुकळ तपास करत आहेत.